रुपाली चाकणकर यांची मुंबई ईडी कार्यालयामध्ये चौकशी सुरूच असल्याचं आता समजतंय। 7 तासांहून अधिक काळ त्यांची ही चौकशी सुरूच आहे। खरात प्रकरण आणि 70 कोटी प्रकरणामध्ये त्यांची ही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते। नसरापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। व्हीसीद्वारे त्याला आज कोर्टात हजर केलं गेलं होतं। पुढच्या 2 ते 3 दिवसात दोषारोपपत्र दाखल केलं जाणार असल्याचीही माहिती मिळते। काँग्रेसनं केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी. सतीशन यांची निवड केलेली असून त्यांच्या नावाची आता घोषणा करण्यात आलेली आहे। 61 वर्षांचे सतीशन केरळ विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत। राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते राहिलेल्या व्ही.डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेला आहे। सतीशन यांचा अल्प परिचय आपण पाहूया। केरळचे 13वे मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेणार आहेत। 61 वर्षीय सतीशन केरळ विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते होते। सतीशन केरळमधला काँग्रेसचा अनुभवी चेहरा मानला जाता। 2001 पासून 2026 पर्यंत सलग ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। 2021 ते 2026 म्हणजेच गेल्या विधानसभेसाठीचे ते विरोधी पक्षनेते होते। सरकारच्या धोरणांवर स्पष्टपणे टीका करणारे नेते म्हणून ते ओळखले जातात। भ्रष्टाचार आणि प्रशासनातल्या विविध मुद्द्यांवर आवाज उठवणारे नेते अशी सुद्धा सतीशन यांची ओळख आहे। तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी गुरुवारी राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी महागाई भत्त्यात 2% वाढ करण्याची घोषणा केलेली आहे। त्यामुळे आता हा महागाई भत्ता 58%वरून 60% करण्यात आलेला आहे। ही वाढ या वर्षाच्या 1 जानेवारीपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे। सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातल्या सुमारे 16 लाख सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना मिळण्याची शक्यता आहे। भाजपचे खासदार संबित पात्रा यांनी राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवरून काही गंभीर आरोप केले। 22 वर्षात 54 वेळेला राहुल गांधींचा परदेश दौरा झाला असा आरोप संबित पात्रा यांनी केलेला आहे। राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर 60 कोटी रुपयांचा अंदाजे खर्च झालाय। मात्र गेल्या 10 वर्षात राहुल गांधींचं 11 कोटींचंच वार्षिक उत्पन्न आहे। मग राहुल गांधींच्या या परदेश दौऱ्यांना नेमकं कुणाचं फंडिंग होतंय, कारण खर्चाचा कोणताही तपशील जाहीर केलेला नाही असा आरोप संबित पात्रा यांनी केलेला आहे। 2004 से 2026 तक राहुल गांधी 54 यात्रा जो उनकी रही विदेश की, उसमें उनका खर्चा हुआ है 60 करोड़। 60 करोड़ रुपए का खर्चा राहुल गांधी जी के विदेश यात्रा में रहा है। 10 वर्षों में, विगत 10 वर्षों में 10 असेसमेंट ईयर में राहुल गांधी जी की आमदनी थी 11 करोड़ रुपए। 11 करोड़ रुपए की आमदनी, 60 करोड़ रुपए फॉरेन ट्रिप में खर्चा। सीआरपीएफ ने लेटर लिखा है और उस लेटर में लिखा है कि सीक्रेट ट्रिप। सीक्रेट ट्रिप, व्हाट इज अ सीक्रेट ट्रिप? आप एमपी हैं, आप सीक्रेट ट्रिप में जाते हैं और सीआरपीएफ को चिट्ठी लिखनी पड़ती है कि साहब सीक्रेट ट्रिप में चले गए हैं, मतलब डॉज करके आप सीक्रेटली चले गए। 2010 के अंतर्गत सेक्शन 6 में किसी भी एमपी को, किसी भी लेजिस्लेचर को, किसी भी जज को, किसी भी गवर्नमेंट ऑफिशियल को प्रायर परमिशन लेना पड़ता है एमएचए से, मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स से। अगर पर्सनल ट्रिप पे फॉरेन घूमने जा रहे हैं, पर्सनल पैसे पे फॉरेन ट्रिप पे जा रहे हैं, तो क्या कानून लागू होता है? इनकम टैक्स रिटर्न। आपने इनकम टैक्स में उसका खुलासा किया कि नहीं, जो कि मिनिस्ट्री ऑफ फाइनेंस के अंतर्गत आता है, और उसमें एसेट लायबिलिटी डिक्लेरेशन होती है। या तो आपको फॉरेन फंड कर रहा है तो आपके ऊपर एफआरसीए लगता है, या तो आप खुद जा रहे हैं तो इनकम टैक्स एक्ट लगता है।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.